जय भीम जय संविधान भीमशाही चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. त्यांनी बैठकीसाठी बोलवलं आहे, तर त्या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चा होणार आता आपण तिथे चाललेलो आहे ते जाणून घेऊया. आमचं पण तेच म्हणणं आहे ना की तुम्ही जी इलिगल पद्धतीने आलात पोलीस फोर्स घेऊन तेव्हा तुम्ही कायदेशीर प्रक्रिया काय अवलंबली? नाही, आपण सगळी प्रोसिजर करूनच केली. मात्र मी कोण बोलतोय की तुम्हाला जर वाटत असेल की तो योग्य नव्हता तर तुम्ही योग्य ठिकाणी अपील करू शकता, तुम्ही शासनालाही अपील करू शकता. म्हणजे माझं असंच म्हणणं आहे. मला एक सांगायचे बळसोडे साहेब आता तिथे येत होते ते तुमचे प्रतिनिधी होते का? आंदोलनाच्या ठिकाणी येत होते तुमचे प्रतिनिधी होते का? नाही, आपले अधिकारी आहेत ते तुमच्या प्रतिनिधी म्हणून यायचे का? केली ते तिथे यायचे आमच्याकडे, तुमचे प्रतिनिधी म्हणून यायचे दोन वेळा सर. कधी कधी ते येतात म्हणजे इतर अधिकाऱ्यांबरोबर. नाही एकटे यायचे तिथे आम्हाला म्हणजे डायलॉग करण्यासाठी. ठीक आहे, तर ते तुमच्या थ्रू यायचे म्हणजे केडीएमसी चे प्रतिनिधी म्हणून यायचे की स्टेट गव्हर्नमेंटचे प्रतिनिधी म्हणून यायचे? नाही, ते केडीएमसी चे अधिकारी आहेत. तुम्ही अपॉइंटेड ते प्रतिनिधी होते का? तुम्ही पाठवायचे केडीएमसी त्यांना पाठवायचं आमच्यासाठी आमच्या इथे डायलॉग करायला, बरोबर आहे? आता ते जेव्हा त्या दिवशी आले 5-6 दिवसापूर्वी आले होते तर त्यांना आम्ही तेच सांगितलं, त्यांनी हे मान्य केलेलं आहे की टीडीआर घोटाळा झालेला आहे. त्यांनी मान्य काय केलं ते मला माहित नाही. आता आम्हाला त्यांनी मान्य केलेलं आहे टीडीआर घोटाळा झालेला आहे, बरोबर आहे? आता तुम्ही काय सांगताय एफआयआर करायचं काम पोलिसांचं आहे. आम्ही आता 154 काय म्हणतं, जर प्रायमा फेसी ऑफेन्स मेड आउट होत असेल तर त्वरित गुन्हा दाखल झाला पाहिजे, तर बरोबर आहे? आता याच्यावर मी बोलतो. समजा त्यांनी असं सांगितलं ना, ऐका जर मी याचे खंडन करतो, कारण समजा असं बोलले असेल तर ते आमच्या अधिकृत रीतीने, कारण अधिकृत टीडीआरचे काय झालेलं आहे, माझी रिपोर्ट शासनाला जाईल. ते तुम्ही म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा स्पष्टीकरण दिलं. स्पष्टीकरण तुम्ही नंतर फिरवलंय. मला वाटत असेल तर ठीक आहे, तुम्ही वाटत नाही. टीडीआर बद्दल जे आपला मुद्दा होता तेव्हा कांबळे साहेबांनी लिखित काढली, त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं की रिपोर्ट द्यायचे, तर मी माझी रिपोर्ट देणार आहे. टीडीआर बद्दल जे काही डॉक्युमेंटेशन असेल गव्हर्नमेंटचा अहवाल वेगळा विषय झाला, मी कायद्यावर बोलतो. गव्हर्नमेंटने तुमच्याकडे अहवाल मागवला म्हणजे तो कायद्यातच आहे हे प्रिझम्पशन दिलं, बरोबर आहे. बरोबर. त्याच्यामध्ये काही खोटा निघाला तर त्याप्रमाणे कारवाई होईल. मी हेच बोलतोय. प्रिझम्पशन काय आहे 154 सीआरपीसी नुसार की जर प्रायमा फेसी ऑफेन्स मेड आउट होत असेल तर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे, हे प्रिझम्पशन आहे आणि हा लॉ आहे. प्रिझम्पशन सुद्धा हा लॉ आहे आणि हा बाइंडिंग लॉ आहे. आता तुम्हाला मी विचारलं तुमचे प्रतिनिधी होते का, तर तुम्ही मी त्याच्याच बोलतोय की ते असं बोलले असेल तर ते चुकीचं आहे, त्याच्यावर काही निष्कर्ष होत नाही. माझे डॉक्युमेंटेशन त्याच्यावर मी बघतो काय ते बोलले, मी पाहिलं नाही. मात्र माझी टीडीआर बद्दल जे काही झालं असेल तर माझी रिपोर्ट तयार होती, त्याच्यामध्ये काही इश्यू झाला असेल तर मी ऑब्विसली कारवाई करणार आहे. शासनाला प्रश्नच नाहीये. आम्ही प्रायमा फेसी तुम्हाला टीडीआर मध्ये घोटाळा झालेला आहे, फॉर डॉक्युमेंट तयार झालेले आहे, ते आम्ही प्रायमा फेसी आता आम्ही तुम्हाला इथे दाखवतो किंवा आम्ही स्वतः जबाब देतो. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट काय करणार, एफआयआर दाखल करून घ्या टीडीआरचा. मी तोच बोललो की माझ्या जे इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे, चौकशी ही प्रिव्हेल करत नाही. कायद्यामध्ये त्याचं लिखित द्या ना मला, लिखित डॉक्युमेंट द्याच नाही. ऑलरेडी सगळं दिलेलं आहे. मला नाही भेटलं. टीडीआरच्या बाबतीत तुमचे जे म्हणणं आहे डॉक्युमेंट ते तुम्ही द्या मला, तुम्ही द्या. म्हणजे माझ्या रिपोर्ट मध्ये मी त्याच्याही चौकशी करून उल्लेख करतो. आमची ऑलरेडी तक्रार पेंडिंगच आहे. तर आता तुम्ही तर म्हणजे आता तुम्ही इथले सर्वोच्च अधिकारी आहात, बरोबर आहे? आणि तुमच्या समोर जर एखादा घोटाळा येतो तर ही तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही पुढे होऊन गुन्हा दाखल करायला पाहिजे किंवा तुम्ही ऑफिसर याच्या बाबतीत समजा काही तुमचे पुरावे असतील ते तुम्ही द्या. माझी रिपोर्ट देणारच आहे. मग ते माझी रिपोर्ट मला एक सांगा, चौकशी प्रिव्हेल करणार आहे का तुमची? प्रिव्हेल काय करणार आहे? सीआरपीसी प्रिव्हेल करणार आहे, बरोबर आहे? किंवा स्टेट गव्हर्नमेंटचं एखादं इश्यूचं प्रिव्हेल करणार आहे का?
कायदा प्रिव्हेंट करणार आहे, तुम्ही सुप्रीम कोर्टाचे जजमेंट तुम्ही जे प्रिव्हेंट करणार कागदपत्र आहे. दिले ते काय आहे काय नाही आहे ते काय ते बघावं लागेल ना मला. आम्ही लीगल ओपिनियन घेऊन त्याच्यावर कारवाई ललिता करणार. कुमारी काय म्हणताय? ललिता कुमारीची जजमेंट माहिती आहे का तुम्हाला? ललिता कुमारीची जजमेंट काय म्हणताय की एखादा व्यक्ती माझी तुम्हाला विनंती काय आहे, तुम्ही नाही तुम्ही करत. तुम्ही तुम्हाला तुम्ही ऐकायचं डिटेल नाही. डिटेल कागद द्या ना दिलंय मला. ऑप्शन. दाबायचंच आहे. ऑलरेडी दिलेले KDMC मग माझी दाबायचं माझी आहे. जी चौकशी कमिटी मी केलेली आहे त्याच्यामध्ये माझी रिपोर्ट मध्ये ते पण येणार ना. मग त्याची प्रायमरी पण बेसिस चौकशी- FIR दाखल बघितलंच करा. नाही इतके दिवस झाले. मी माझी टीम बघत आहे ते मग मलाही ब्रीफ करतील. मी मग रिपोर्ट तयार करणार आणि पाठवणार. मी या आठवड्यात ते आणि report परत देतो. तुमचे हे आयुक्त काय गोडसे सर तुमचे बोलतात नाही गोडसे तुमचे ऍडिशनल आयुक्त आहेत ते तर मान्य करतात. केलं हे मान्य केलं तुम्ही. त्यांनी SC ST आयोगाकडे सांगितलंय की बाबा सिराईत व्यक्तीकडनं सुद्धा करण्यासाठी आम्हाला क्लिअर आहे. नाही, आता बघा आता ही जे तर जबाबदारी घ्या. जे लेखी रिपोर्ट्स आहेत ते सगळे आव्हान आहेत. लेखी सगळ्याचा मी उल्लेख करतो आणि कागदपत्र आहेत ना शेवटी सगळे. सर ही तर जबाबदारी घ्या. तुमचे रिस्पॉन्सिबल ऑफिसर आहेत ना तुमच्या नंतर तर त्यांचा मी नंबर काय असायला बोलतो की पाहिजे. जर त्याचं असेल तर त्याची चौकशी केली जाईल. है ना? आता तो कागदपत्र आदेश आहे ना. अनुषंगाने ते आदेश आहे. त्या कागदपत्राच्या अनुषंगाने केली आदेशामध्ये जाईल. त्यांनी म्हटलेलं आहे. आणि येस जेव्हा 7/12 ची चौकशी आणि तुमच्या करणार जे म्हणजे हातात 7/12 आहे. तिथे डॉक्युमेंटेशन हे पण जाणार आहे. हे बघा शासनाचं जे आहे ते शासनाचा विषय सोडा. आता मी जे तुमच्या अखत्यारात आहे मी त्याच्यावर बोलतोय. तुम्ही त्याच्यावरती पण कारवाई करायला तयार नाहीये. मला सांगितलं ना मी त्याच्यावर रिपोर्ट देतो ना माझा. रिपोर्टचा विषय मी तुमचेच अधिकारी जे त्यांनी कायदेशीर वक्तव्य केलेलं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती द्या. त्यांनी जर केलं असेल रिपोर्ट मध्ये असेल तेही तपासणी करता येईल की ते किती आमचं पट ते आहे काय म्हणणं नाही. आहे की इन्क्वायरी कोणत्या गोष्टीची इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे तुम्ही तुमचा मुद्दा मांडला त्याच्यावर मी निर्णय घेतो ना. त्याच्यावर निर्णय घेतो ना. तुम्ही मला कायदेशीर बोलूनच देत नाही. तुम्ही आता मग कशाला आम्हाला तुमचा मुद्दा समजला मला. त्याच्यावर मी निर्णय आता घेतो. काय होतं माहितीये का साहेब आम्ही जेव्हा तुम्हाला सांगतो की तुम्ही हे वाचलं नाही हे डॉक्युमेंट वाचलं तर त्याचा तुम्हाला येतो लाभ. नाही, मला काही राग नाहीये. हा काय वाचायचं काय नाही वाचायचं ते मी डिसाईड करणार. बरोबर आहे की नाही कारण किती तारखेच्या नाही, मी असं काही बोललो नाही. तीन सगळे बाजूलाच मी निर्णय सर घेतला. सर 3 तारखेच्या मीटिंग मध्ये तुम्ही हा शब्द बोलला. म्हणजे हे बघा तुमच्याबद्दल आम्हाला खूप रिस्पेक्ट आहे. ठीक आहे बोलतोय हा जो सगळ्या रिस्पेक्ट बाजूलाच आहे ते सांगतो मी. हा जो रिस्पेक्ट आहे ना हा रिस्पेक्ट पर्सनचा नाहीये. हा रिस्पेक्ट चेअरचा आहे. तुम्ही जे बोलता ते पण तुम्ही जर ऍक्सेप्ट करायला रेडी नसाल तर त्या चेअरचा अपमान आहे. हे माझं म्हणणं आहे. तर बघा इन्क्वायरी आणि इन्व्हेस्टिगेशन हे दोन वेगवेगळे पार्ट आहेत. बरोबर आहे. स्टेट गव्हर्नमेंटने तुम्हाला सांगितलं इन्क्वायरी करा परंतु आमचं काय म्हणणं आहे की भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही प्रायमा फेसी तुम्हाला दाखवतोय तर त्याच्यावरती FIR का होऊ शकत नाही आम्हाला हे सांगा. जर प्रायमा फेसी आता FIR तर तपन सिंगची जी जजमेंट आहे त्याच्यामध्ये क्लिअर म्हटलेलं आहे की फिर्यादी कोणी होऊ शकतो. बरोबर आहे की नाही आणि ते तो तिथं प्रत्यक्ष हजर असणे पण गरजेचं नाही. म्हणजे तुम्हाला आम्ही ते सांगतो की तुमचा माणूस तिथे हजर असणं पण गरजेचं नाही. आम्ही डॉक्युमेंट देतो तुम्हाला नसतील कदाचित भेटत दाबले असतील तुमच्या अधिकाऱ्यांनी तर आम्ही डॉक्युमेंट देतो तर तुम्ही कोणतरी ऑफिसर अपॉइंट करा. देतो आम्ही तुम्हाला तर कोणतरी ऑफिसर तुम्ही अपॉइंट करा आणि त्यांना तुम्ही सगळं दाखवतो तर त्यांनी FIR दाखल करणं गरजेचं आहे. नाही, ठीक आहे तुम्ही डॉक्युमेंट्स द्या है ना. आम्ही त्याच्यावर निर्णय करून पुढची कारवाई करतो आणि माझी रिपोर्ट पण जाईल. Reputation पण येत आहे. तुम्ही FIR मी वरती 4 दिवसात देतो म्हणजे बाय फ्रायडे मी देतो. तुम्ही FIR वरती बाय फ्रायडे मी देतो. आम्हाला बाय फ्रायडे देता म्हणून. बाय फ्रायडे काय बोलले शुक्रवार हा कमी फ्रायडे आहे ना ते. हा कमिंग फ्रायडे त्याच्यामध्ये ते TDRचं फायटिंग देणार आहे. TDR ची फायटिंग TDRची फायटिंग देणार आहे ते. तेच शासनाने मला तेच सांगितलं. हा त्याच्यानंतर सस्पेन्शनचं पण तुम्ही त्याच्यात देणार आहात. सस्पेन्शनचे कुठला तुमचे 2 ऑफिसर सस्पेंड करायचे नाही ते. शासनाने मला TDR बद्दल सांगितलं आहे. मी ते रिपोर्ट नाही आम्ही शिष्टमंडळ म्हणून म्हणतो ना आम्हाला त्याच्यावरती निर्णय घेतो मी ते तो निर्णय घेतो. तो प्रशासकीय अधिकार माझा आहे हा, त्याचा निर्णय घेतो. तो निर्णय. आता शासनाच्या मीडियाची माहिती दिली आहे, मी शासनाला ती तुम्ही शुक्रवारी देणार आहे. आणि मी शुक्रवारी त्याचं त्यावेळी TDR report द्या. पण त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेला ते पण मी जरा बघून घेतो काय आहे. कायदेशीर बाबी आहेत
एक तर ते चार्जशीट टाकू शकतात किंवा म्हणजे बी समरी सी समरी या सगळ्या गोष्टी ते करू शकतात. जे समरी आरोपी भेटत नाहीत हे सगळ्या गोष्टी करू शकतात. एफ आय आर दाखल करणं तर ही नैतिक जबाबदारी आहे. मी निर्णय घेतो ना त्याच्यावर. एफ आय आर दाखल करण्याबाबत निर्णय घेताय तुम्ही की रिपोर्ट देण्याबाबत निर्णय घेताय? रिपोर्ट मध्ये जे प्रथम निदर्शनी आम्हालाही आढळला आणि तुमचे कागदपत्राच्या अनुषंगाने मला आढळला तर मी निर्णय घेतो बघा, त्याचा. तुम्ही आता पण तुम्ही जर आम्हाला सांगितलं एक अर्धा तासाचा वेळ दिला आणि तुम्ही आम्हाला वेळ द्यायला तयार असाल तर आम्ही तुम्हाला फॉर्म डॉक्युमेंट ठीक आहे आणि भ्रष्टाचार आता आर्टिकल 51AH हे काय म्हणतं की प्रत्येकाची जबाबदारी आहे की भ्रष्टाचार मुक्त देश झाला पाहिजे. बरोबर आहे ना? तर मग ह्यासाठी मग तुम्ही का पुढाकार घेत नाहीये? आम्ही तर तुम्हाला सांगतो की अशा प्रकारे झालेलं आहे. रिपोर्ट तयार होतील आणि सर, त्याच्या report अनुषंगाने report त्याच्यामध्ये आहे. मला प्रायमा फेसी वाटला की याच्यामध्ये झाले तर मी निर्णय घेतो ना त्याचा. समजा आहे. टॉक्सिक राहील किंवा काय करायचं पण त्याचा मी निर्णय काय होईल ना माझा. म्हणतोय ऐका ना, तो जो इन्व्हेस्टिगेशनचा जो पार्ट आहे तो ज्याचा आहे त्याला करू द्या ना. तो पार्ट तर नाही, ते पोलिसांचा आहे ना. आमच्या प्रिलिमिनरी काम आहे ना नाही, नाही, म्हणजे नाही. मी माझे रिपोर्ट प्रमाणे मी सादर पोलीस करतो. येतील ना सर तुमच्याकडे investigation? मला एक सांगा म्हणजे मला माझे एक रिपोर्ट सांगा. प्रमाणे मी डिसाईड करतो ना. आणि ऑब्विसली त्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स आणि हे नक्कीच मी पाहतो. त्याचा काही प्रश्न तुम्ही माझी तीच तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आम्हाला आजच एक अर्धा तासाचा सेपरेट वेळ द्या. आम्ही तुम्हाला सॅटिस्फाय करतो. तर एवढं फ्रायडे पर्यंत वाट बघायची गरज तुम्ही नाही. तुम्ही का तुमचे कागदपत्र तुम्ही बोलले ना आहेत तर ते पण मी पाहतो. माझे दुसरे डॉक्युमेंटेशन बघा, तुम्हाला actually आहे ना, आम्हाला न्याय द्यायचा नाहीये. आम्हाला फक्त फिरवायचं आहे. वेळ खाऊपणा करायचा आहे. या सगळ्या गोष्टी याच्यातून दिसतात. मी कायदेशीर बोलत नाही. भेट तर काहीच बोलत नाही ना सर. भेट बोलतोय ना मी. मी तुम्हाला सेक्शन वाईज सांगतोय, मी तुम्हाला जजमेंट वाईज सांगतोय. याच्यातलं भेट काय बोलतोय मी? तुम्हाला त्याचं वाटत असेल तर तुम्ही शासन दरबारीही जाऊ शकता. म्हणजे उद्या म्हणजे बैठक आम्ही सगळं आणि करायचं. आणि आता शासनाने कारण शासनाने सचिन महोदयांनी मला निर्देश दिला की रिपोर्ट सर, पाठवा. मी काय म्हणतो, आम्ही सगळं करायचं. शासन त्याच्यावर योग्य म्हणजे निर्णय आमच्यावरती घेईल ना. अन्याय शासनाला झालेला वाटलं की आहे. TDR मध्ये झाला शासनही SIT नेमू शकतात. आमच्यावरती अन्याय सगळ्या झालेला गोष्टी आहे. आहेत ना. सर, आमच्यावरती अन्याय झालेला आहे. बरोबर आहे. हे तर तुम्ही मान्य करता आमच्यावरती अन्याय झाला आहे. तुमची भूमिका जी आहे तुमची जी भावना आहे ते तुम्ही मांडत आहात ते दॅट इज ओके. पण आमच्यावर जे आम्ही जी भूमिका मांडतो, आमची भावना मांडतोय त्याच्यातून आमच्यावरती अन्याय झाल्याचं तुम्हाला कुठेतरी जाणवतंय का असं मनाला? आता मी काय बोलतो की जे न्यायाच्या भूमिका आहे, म्हणजे 7-12 जसं तुमचे नाव आहे. 7-12 सोडा ना न्याय. विषय. 7-12 सोडा. 7-12 तुमच्या अखत्यारातला नाहीये. बरोबर आहे. ते चला तो विषय 7-12चा. परंतु आम्ही जे पीडीआरचा जो भ्रष्टाचार आहे बरोबर आहे. आता कॉन्स्टिट्यूशनला तुम्ही पण पाहून आहात ना. इंडियन कॉन्स्टिट्यूशनला तुम्ही मी पाहून आतापर्यंत जे माझे डॉक्युमेंटेशन पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये मला प्रायमा फेसी दिसत नाही. मी तोच बरोबर बोलतोय. आहे. है ना? तुम्हाला दिसत आता नाही. तुम्ही जे कागदपत्र बोलत आहे तेही मी परत पाहतो आणि डॉक्युमेंट परत पाहतो. प्रायमरी तुम्हाला दिसलं नाही. नाही. आता तुम्ही जे एक्सेप्ट केलं की गोडसे साहेब तुमचे ऑफिसर आहे. गोडसे साहेब तुमचे ऑफिसर आहेत ना. हा. मग त्यांचं स्टेटमेंट आहे की बाबा कोणत्या तरी तिराई व्यक्तीकडनं आलेलं आहे. आणि मी तोच बोलतोय की ते जुने स्टेटमेंट असेल ते नंतर जे मी पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये मला जुनी प्रायमा म्हणजे फेसी दिसला नाही. प्रायमा किती फेसी दिसलं? बोलतोय मी. परत तुम्ही आज जे बोलत आहे त्याच्या बोलून पाहून परत रिपोर्ट मध्ये माझे येईल ना. 14 तारखेच्या मीटिंगमध्ये साहेब पण होते, अजून बरेच होते. 14 तारखेला आपल्याकडे हे नाही, तुम्ही बघत नव्हतो. त्यांनी सांगितलं आम्ही मूळ मालकाला TDR देतो. बरोबर, हे स्पष्ट आहे का नाही? त्यानंतर लगेच मी त्यांना TDR सर्टिफिकेट दाखवलं. म्हणजे हा TDR तुम्ही कुणाला दिलेला आहात? आणि दिलेला ज्या माणसाची आणि 7-12 धारण मूळ मालक म्हणून त्याचा काय संबंध आहे का? या माणसाचं नाव 7-12 वर तुम्ही 100 वर्ष सर्च करून आज 7-12 टाका. मग त्यांनी पाहिलं कुठं कोण काढलं. म्हणजे त्या दिवशी मी स्पष्ट सिद्ध करून तर तुम्ही 7-12 वर नाव वेगळे, जमिनीवर ताबेदार वेगळे आणि तुम्ही TDR दिले. म्हणजे फक्त गोडसे साहेबांनीच सांगितलं म्हणून नाही, गिऱ्हाईक व्यक्तीने TDR नावावर करून दिले म्हणून. हे बघा आम्ही काय करणार आहे कोण म्हणायचं आहे आपण? की जे रस्त्याचे लगन म्हणजे रस्त्याचे 7-12 आहेत ते 7-12 कुठले ते कोणाकडे होते कोणाकडे 7-12 आणि आम्ही कधी एक्सपायर केले म्हणजे सगळं डॉक्युमेंटेशन काय आहे ते सगळं आम्ही करून मग आम्ही आमची रिपोर्ट तयार करतो. तुमचे पण कागदपत्र जे आहे त्याची तपासणी करून आम्ही रिपोर्ट 14 तारखेला त्या 5 मिनिटं आपण 2-3 तास बसलो. परंतु 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला
तिकडे दाखवलं सिद्ध केला तुम्ही लोकांनी तुम्ही त्याचा प्रत्युत्तर नाही देऊ शकत हँडल म्हणजे TDS चुकीच्या व्यक्तीने देण्यात आला. पण कारण त्याच्यामध्ये कसं आहे की 7/12 पण भरपूर आहे, कोर्ट हिस्से पण भरपूर आहे. तर कोर्ट हिस्से वाईज 7/12 वाईज आम्ही तर त्यांनी मी जो सर्टिफिकेट दाखवलं फोटो काढून दिले फोटो त्यांनी तुम्हाला सांगितलं हा बरोबर नाही, ठीक आहे ना. त्याच्यामध्ये म्हणजे रिपोर्ट मध्ये जे रस्ता आहे त्याचे 7/12 काय काय आहे, कधीपासून आले, कसे आले, ते सगळेची रिपोर्ट आम्ही शासनाला सादर करू ना. मी दाखवलं आहे याचा 7/12चा काय मग संबंध ते आपण चेक करू ना. तो तरी पूर्ण पण 7/12 तुम्ही होता. सांगताय काय आम्हाला काय अडून राहिले तर ते छोटंसं बोलू. TDR बद्दल नियम काय आहे? TDR जागा जी आहे ती पहिले कंपाऊंड घेऊन तुम्ही ताब्यात घेणार आणि त्याच्यानंतर तुम्ही TDR देणार. बरोबर आहे? हे बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर आहे ना? मग आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. मी आपण म्हणजे जेव्हा TDR घेण्यात आला, या आताच्या नियम आहे 2020 चा. हे जो जुना नियम होता त्याच्यामध्ये असं नाही होता की ते कंपाऊंड वॉल नाही बांधायचे, तर त्याची कॉस्ट घेऊनही आपण त्याला लावू करतो. बरोबर ताब्यात घेणार आपण बॉल सोडा तुम्ही पोझिशन तर घेणार. बरोबर आहे? पोझिशन घेतल्याशिवाय तुम्ही TDR देऊ शकत नाही. हे तर युनिव्हर्सल नियम आहे. बरोबर आहे? मग जर तुम्ही ऑलरेडी पोझिशन घेतलंय आणि TDR बरोबर दिला असं जर तुमचं म्हणणं आहे तर मग तुम्हाला बंदूक घेऊन आणि खाजगी 70-80 गुंड बोलून पोझिशन घेण्याची गरज का पडली? खाजगी गुंड मी काय ठरवलेलं नाही, त्याच्याबद्दल पोलीस चौकशी करतील म्हणजे जे त्यांचा मुद्दा आहे ना. मात्र म्हणजे याच्यामध्ये हे तर इतकं सिद्ध झालं की प्रॉपर TDR पण तुम्ही म्हणजे दिलेला नाहीये. कारण पोझिशन तर आमच्याकडे आहे. कोण नाही कायदा TDR रूल्स एक रूल तुम्ही तोडले नाही असंख्य रूल तोडले. स्थिर ताबा असताना घेतो हा महत्वाचा. स्थिर ताबा जेव्हा अनेक वर्षापासून असतो त्यावेळेस त्या लगेचा TDR काढता कसं काय? 2010चा एक रिपोर्ट आहे महापालिकेचे TDR होण्यासाठी महापालिकेचे सर्वे या ठिकाणी आले झाले त्यांचा रिपोर्ट आहे माझ्याकडे आहे दाखवलं तरी सुद्धा इथे स्पष्ट नमूद आहे या ठिकाणी बुद्धभूमी फाउंडेशन मग मी तोच बोललो की ताबा असेल पण ताबावर मालकी किंवा नाही हे सिद्ध करण्याचे अधिकार पूर्णपणे प्रांत किंवा सर तुम्ही विषय डायव्हर्ट करूच नका. विषय divert करायची TDR वर बोला. TDR प्राइमा फेसी आम्ही दिलेला आहे तो ओके दिलेला आहे. मात्र डिटेल्ड रिपोर्ट तुमचे ऑब्जेक्शन्स आहेत त्याच्या दखल घेऊन डिटेल रिपोर्ट तयार करतो. 2-3 मुद्दे तर मीच सांगितले की तुम्ही चुकी पोझिशन पण ठीक आहे ना. मग त्याचे उल्लेख करून मी तपासणी करतो ना. अहो सर हे तर जग जाहीर आहे ना सगळ्यांनी बघितलं हे म्हणजे हे तर जग जाहीर ठीक आहे ते तुमचे मुद्दे जे आहेत ते तुम्ही लेखी पण दिलेला आहे त्याच्या पण तपासणी करून मी माझ्या रिपोर्ट मध्ये घेतो ना. हे फक्त आम्हाला ना उदाहरण करण्याचं हे प्रकार सुरू आहे. आता काय निर्णय देतात ते तुम्ही सांगा. या बाबतीत जो काय नाही निर्णय मी आता काही निर्णय नाही देणार कारण शासनाने याच्यामध्ये ऑलरेडी दखल घेतलेली आहे. शासनाने काय रिपोर्ट म्हणून गुन्हा दाखल तीन होत चार नाही, हे तीन चार कोणतं गोष्टी काय शासनाने प्रकरण आहे? सांगितलेली आहे. TDR बद्दलची एक रिपोर्ट आहे ते मी देणार. 7/12 आणि कॉम्पन्सेशन जे मुद्दा होता ते ऑलरेडी शासनाने कलेक्टर साहेबांना आदेशित केलं आहे, त्यांच्याकडे ते सुरू होणार. आणि बाकी जे ओव्हरऑल परिसर विकास जे करायचा होता त्याकडे तो ऑलरेडी शासनाने पाऊल उचललेलं आहे. ते शासनाने शासनाने दखल घेतली म्हणून आपण FIR करू शकत नाही. आज कोणत्या कायद्यामध्ये नमूद आहे. प्राइमा फेसी इथे चूक झालेली आहे. मी तुम्हाला नियम सांगितला TDR चा नियम सांगितला TDR मी माझी चौकशीमध्ये जर मला आढळला काही तर मी 100% कारवाई करतो. ठीक आहे हे मी एवढं हे समजू. जे उत्तर आहे ना हे अनइथिकल पण आहे आणि इलिगल पण आहे. तुम्ही त्याला चॅलेंज करा काही हरकत नाही काही हरकत नाही. आता आम्ही काय काय चॅलेंज करत बसायला ते सांगा तुम्ही. समोरासमोरून तुम्ही अनैतिक इलिगल करणार दोषी करणार परत करणार आणि परत आम्हाला आम्ही चालेल तुम्ही आता बघा शासनाने पण मुद्दा उचललेला आहे. मी माझी तर विनंती राहील की उद्या तुम्ही शासनाकडे पण जावा आणि शासनाकडे तुमचे मुद्दे मांडावा. तुम्ही प्रतिनिधी आहात ना तुम्ही मांडा. मी तर मी पण तुम्ही जे निवेदन आज देणार आहात तिकडे जाऊ. तुम्ही जे निवेदन देणार आहात कारण आम्हाला जे मी उद्या बोलणार आहे. प्राधिकरणासाठी बोलवलं आहे. शासनाचा जो मुद्दा आहे ना सर त्या पत्रानुसार शासनाचा मुद्दा काय आहे की प्राधिकरणासंदर्भात मीटिंग घ्या. फॉर्म फळते आमचा त्या प्राधिकरणाला विरोध आहे ना. विरोध त्याचा तुम्ही प्रस्तावच नाही. त्याचा तुम्ही द्या ना. त्याचा तुम्ही जे आवडते त्याचा तुम्ही म्हणजे ते निर्णय शासनाने घेतले
महत्वाचं आहे. चर्चा का होते आता आमच्या मी- माझ्या हातातला विषय नाहीये. मला मी एवढा सांगू शकतो की तुम्ही त्याच्यावर तुम्ही उत्तर द्या. तुमचं- तुमची मांडणी करा. विषय घेतले प्राधिकरणच्या बाबतीत शासनाने आम्ही बघून घेऊ, बरोबर. तर आपल्यासोबत जे काही विषय आहे आपल्याशी निगडीत हे जर आपण पाहिजे शासनाने एकच विषय घेतलेला आहे. माझ्याकडे कोणताही विषय शासनाने नाहीये. जे मला आदेशित केलेला आहे मी ते सगळी गोष्टी करतो. शासनाचे काय आदेश आता तरी काय काय आदेश शासनाने म्हटलेलं आहे की मला सांगितलेलं आहे की शासनाचे आदेश सांगा. सर आता शासनाचा आदेश चौकशी करा, बरोबर. मग आता तुम्हाला शासनाचा आदेश बाइंडिंग आहे की कायदा बाइंडिंग आहे? नाही, दोन्ही बाइंडिंग आहे. कसं आहे प्रिव्हेंट काय आहे? प्रिव्हेंट काय आहे? म्हणजे शासनाचे पण जे आदेश आहे चौकशी करा. चौकशी मी Prevent काय आहे? जे सर, प्रिव्हेलिंग prevent- ऍक्ट काय रूल्स आहे त्याप्रमाणे करणार. प्रिव्हेंट काय आहे? कायदा प्रिव्हेंट आहे की शासनाचा आदेश प्रिव्हेंट आहे? सीआरपीसी प्रिव्हेंट आहे की सगळे कायदा एन्फोर्स आहेत ना. म्हणजे प्रिव्हेंट काय आहे? म्हणजे दोघांमध्ये तफावत असेल तर प्रिव्हिलेजचा प्रश्न येतो ना. शासनाचे आदेश मी कायद्याच्या अनुषंगाने करणार. शासनाचा जो आदेश आहे, समजा एखाद्या कायद्याच्या विषयाला शासनाने आदेश दिला तर तो आदेश पाळलाच पाहिजे, बरोबर. असं काही नैतिक बंधन आहे का? नाही, तर शासनाने असं कायदा विरुद्ध कुठला आदेश दिला आपल्याला? इन्क्वायरी करण्याचा. मग त्याला काय म्हणजे कायद्याच्या काय कायदा काय म्हणतो यावर दाखल झाला पाहिजे. FI शासनाने जे इन्क्वायरी करण्याचा आदेश दिला आहे ते कायद्या विरुद्ध आहेत असं बोलला तुम्ही. 154 काय म्हणतं, जर प्रायमरी तुम्ही तर ते शासनाला सांगा की तू शासनाने चुकीचं दिलेला आहे. उद्या जाऊन सांगा शासनाला. तुम्ही शासनाचे नक्कीच सांगा बा. बरोबर. तुम्ही आल्याला म्हणालो मी शासनाचाच विद्यार्थी आहे, बरोबर आहे. तर आम्ही तुम्हाला ते तुमची त्याची भावना असेल तुम्ही लिखत द्या. मी शासनाला बोलतो की शासनाने मला इन्क्वायरी करण्याचे आदेश दिलेले ते चुकीचे दिलेले आहे. त्याचे तुम्ही भावना तुम्ही दिली तर मी ते पण पोहोचवतो शासनाला. बरं. आता समजा श्रीकांतजी मी तुम्हाला सांगितलं SIT स्थापन करा, हा. ठीक आहे. आता त्याच्यापासून तुम्हाला अधिकार आहे. SIT कसं असते चौकशी कमिटी असते. मला SIT internally- मध्ये चौकशी कमिटी असते. आपल्या माझी स्पेशल चौकशी कमिटी आहे ना. IAS ऑफिसरकडनं हे उत्तर तुम्हाला माझे उत्तर जर चुकीचे वाटत काय असेल तर दबाव आहे तुम्ही का? माझे वरिष्ठांकडे तक्रार करावा. म्हणजे मी माझे सगळे उत्तर जर चुकीचे असेल असं तर काय मी काय तुमचा करणार? दबाव आहे का काय? तुम्ही तक्रार करावा माझी. हा, सर, तुम्ही आता अशी काय बोलताय. करावं? म्हणजे तुमचा असा काय दबाव आहे का कोणाचा? नाही, माझ्या विरुद्ध माझ्या असं कोणाचं बोलताना काही तुम्ही दबाव कसे थोडे हे बोलायचे तुम्ही संयुक्त असं उत्तर द्या ना. नाही, माझं आयुक्त म्हणजे प्रेमानं मैत्रीण द्या उत्तर तुम्ही. कामकाज करत असतो. त्याच्यामुळे शासनाने हा. बाकीची गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे करत असतो. जे बोलता माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मला निवेदन द्या. बाकी आपल्याला शासनाने हो, पण नाही, दखल घेतलेली आहे, तुम्ही त्याप्रमाणे पुढची शांततेनं उत्तर द्या असं काही नाही. तुमच्या मनात शांततेनं द्या. आपल्याला न्याय काही देत नाही आहे. आम्हाला हक्क काय ते लोक द्यायला तयार नाही आहे. एकंदरीत त्यांना वरून दबाव आहे. कुठून दबाव आहे ते आपल्याला माहिती आहे. सर्व गोष्टी आणि याच्यामध्ये शासनाने दखल घेतलेली आहे. आपण शासनाकडे दाद मागावी. शासनाने निर्णय घेऊ शकतात. मंत्री महोदयांनी पण सांगितलंय काही गोष्टी. म्हणजे आपण मंत्री महोदयाकडे काही गोष्टी मागू तुम्हाला शकतो. साहेब मंत्री महोदय खोटं बोलतात, डेव्हलपमेंट खोटी झाली, 7-12 कोटी गेला, तुम्ही सुद्धा खोटं बोलताय. ते त्याचं असेल तर तुम्ही म्हणजे आता मी काय बोलू म्हणजे आम्ही न्याय मागायचा. न्याय मागतोय आम्ही. सगळ्याच प्रश्न आणि आता जनतेचा स्वभाव तुमच्याकडे उत्तरच नाही आहे. काही कोणाचे सगळे डॉक्युमेंट्स आहे, सगळे कागदपत्र आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शासन आहे कसं म्हणतात. तुमचं काय उत्तर नाही. जबाबदारी घ्या. तुमचं उत्तर काय? सगळं शासनचं उत्तर द्या. तुमच्या अधिकाऱ्यांनी मी घोटाळा केला रिपोर्ट तुमची देतो जबाबदारी आहे ना. ना. रिपोर्ट देतो ना. जर तुमच्या अधिकाऱ्यांनी घोटाळा केलेला आहे, त्याच्यावर कारवाई करण्याची जे रिपोर्ट आहे शासनाला द्यायची ते मी देतो शासनाला. आणि तुम्ही शासनाचे आपण मला निवेदन द्या, मी शासनाला पोहोचवतो परत. आणि त्याच्यावर जे मना करायचे मी माझ्या पद्धतीने करतो. सर आम्ही माझ्या शासकीय अधिकार आहे. लोकांचा मोर्चा घेऊन आलो आपल्याकडे न्यायाची अपेक्षा होती. तर आता तुम्ही आम्हाला काय समाधान काय देता? काय सॅटिस्फाय करून द्या? समोर या फक्त बोलतो. निवेदन घेऊन फोटो काढून आले जायचे. समोर या बेटा, उत्तर द्या. मला हेच म्हणायचे की याच्यामध्ये जे 7-12 आणि कॉम्पन्सेशनचे मुद्दे आहेत तर त्याबद्दल ऑलरेडी आता तुम्ही कलेक्टर साहेबांकडे अपील केलंय की माहिती नाही. पण तिथे अपील करून तिथे तो केस चालू आहे, त्याचं शासनाने पण सांगितलेलं आहे. त्या दोन्ही मुद्द्यांवर कलेक्टरांनी आणि प्रांतांनी निर्णय घ्यावा, हिअरिंग घ्यावा. हिअरिंग मध्ये आम्ही पण पार्टी असणार, आमचे पण डॉक्युमेंटेशन जाईल, बाकी पण मुद्दे जाणार आहेत. आणि जे टीडीआर बद्दल जे विषय काढला होता त्याची एक रिपोर्ट मला सादर करायला सांगितलं शासनाने, तर मग ते पण शासन सादर करतो. शुक्रवारी करताय. हो. आणि एक म्हणजे मी जे मागे चर्चा झाली त्या विषयावर बोलतोय.
त्यानंतर काही मुद्दे असे होते की आजूबाजूचा परिसर विकास आणि हे कसे व्हायचे ते कसे करायचे तर त्याकरिताही शासनाने समाज कल्याण विभागाला जबाबदारी दिली आणि सचिव महोदय त्याला लीड करत आहे. मग त्या ठिकाणी जे काही गोष्टी असेल जे काही करायचे असेल जे आपली मागणी होती मग ते आपण त्यांच्या बरोबर चर्चा करावी असं माझ्या या ठिकाणी मत आहे. त्याच्यामध्ये आमची काही म्हणजे आम्हाला इन्व्हॉल्व केला सरकारने तर आम्ही त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका मांडूया की बाबा असे असे डेव्हलप करता येईल असे असे करता येईल. पण मागे तर मी पण सांगितलं होतं की इथे आपण एखादा स्कूल एखादा हॉस्टेल इथं बाकी सगळी गोष्टी आपल्याला करता येऊ शकते जे सगळे समाजाला एक दिशा देण्यासाठी रेल्वे स्मारक असेल विहार असेल अप्रोच रोड असेल MMRDA ला पण आपण कारण प्रोजेक्ट MMRDA चे असल्यामुळे MMRDA ला पण आपण सांगितलेलं आहे की जे तुमचे जे ओरिजिनल लेटर होतं त्याच्यामध्ये जे मागण्या होत्या त्याच्यामध्ये होता की एक रिटेनिंग वॉल करावा एक रस्ता करावा एक अप्रोच रोड द्यावा तिथे प्लांटेशन करावं ते पण आपण त्यांना सांगितलेलं आणि ते पण त्यांना मान्य आहे म्हणजे ते पण करायला तयार आहे म्हणजे असे विविध स्तरावरची गोष्टी जे आहेत ते आपण करतो. ब्रिज वेगळा काढावा ते पण सांगितलं त्याच्यावर ऑलरेडी सचिन महोदयांनी MMRDA लेटर दिलेलं आहे. MMRDA टेक्निकल स्टडी करून ते त्यांची रिपोर्ट देणार कारण काय लेटर दिला म्हणजे इतिवृत्त मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की MMRDA नी जे आपली मागणी होती की अलाइनमेंट चेंज करावा मग त्याकरिता MMRDA टेक्निकली कारण टेक्निकली तिथे रेल्वे लाईन जात आहे रेल्वे लाईनचे खाली जावं लागतं वर जावं त्याच्यावर लागतं काही उत्तर आलं नाही ते मला MMRDA ला विचारावं मग लागेल. तो पाठपुरावा आपण केला नाही नाही आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे 12 दिवसापासून तर बाहेर आंदोलन बसलंय. ऑलरेडी त्यांना दिलेलं आहे तर त्यांचे पण काही टेक्निकल इश्यू असतात कारण रेल्वेच्या पार्ट पण आहेत त्या प्रोजेक्ट मध्ये आणि बाकी गोष्टी आहेत मग ते टेक्निकली ते उत्तर देतील स्पीडअप झालं पाहिजे मग जरी टेक्निकल असेल बाहेर तुमच्याकडे हजारो लोक बसलेले आहेत या सगळ्यांचा आढावा सचिव महोदय स्वतः घेत आहे प्रत्येक गोष्टीचा आणि ते त्यांना पण सांगितलं माझ्या समोरच साहेबांनी सांगितलं होतं नंतर मी पण त्यांना सांगितलं की तुम्ही रिपोर्ट द्या तर ते रिपोर्ट सचिव महोदयांना सादर आम्हाला ते authority करतील. आणि तो विषय पहिलेच सांगितलं नाही अथॉरिटी विषय सचिव महोदयांनी इतर विषय जे आपले होते त्याबद्दलही त्यांनी दखल घेतलेली आहे. आणि सर तुम्ही इतके कठोर कसे 12 दिवस सत्याग्रही बसतात आणि तुम्ही कधीच भेटायला येत नाही प्रतिनिधीला पाठवताना प्रतिनिधी काय बोलले तुम्हाला माहित नसतं त्याची जबाबदारी घेत नाही सर तुम्ही. याची जबाबदारी पण मी घेत इथेच असतो आणि आपण आज इथे आलात तर मी म्हणून तर सगळी चर्चा सर केली. आता उद्या ना 1 महिना लोक उन्हातानामध्ये बसले तर मजा येत नाही सर काय. याच्यामध्ये म्हणजे आवाज शासनाने बसले. मी तुम्हाला तोच बोलतो शासनाने सगळी दखल घेतलेली आहे प्रत्येक मुद्द्यावर शासन चर्चा करत आहे मी परत पॉझिटिव्हली सांगतो. काय काय डेव्हलप करायचे ते शासन परत दखल सांगतो, घेत आहे. शासनाने कोणत्या मार्गाने दखल घेतलेली आहे प्राधिकरण आपलं म्हणणं आहे की आपण असं सांगायचं की आम्हाला बौद्ध बांधवांना ती जागा जमीन प्राधिकरण शासन बनवणार त्यांचे ताब्यात घेऊन तुम्ही येऊन जा. असं आपल्याला सांगायचं आहे. नाही, मी असं काही बोलत नाहीये नाही माझं काही असं म्हणणं आहे तर हे निर्णय शासनाने घेतलेला आहे म्हणून शासनाने तर त्या दिवशी असं म्हटलं की जर प्राधिकरण स्थापन झाला आता मी जे चर्चामध्ये समजलं ते मला समजलं अजून प्राधिकरण स्थापन करण्यामध्ये मग शासन निर्णय निघेल बाकी सगळ्या गोष्टी होईल मात्र त्याच्यामध्ये ते शासन प्रतिनिधी म्हणून आपल्याला घेणारच आहे आणि त्याकरिता आमच्या जमिनीमध्ये आम्हाला घे मी असं काय करणार माहिती आणि म्हणून कदाचित उद्या सचिन महोदयांनी बोलावलं असतील नाही आम्ही कठोर विरोध केला ठीक आहे म्हणजे मी काय बोलतो ते म्हणजे कारण मी नाही केला तो म्हणून आपण आम्हाला आपला नको विरोध पाहिजे. असेल तर आपण आपण- शासनाला नक्की सांगावं आम्ही सांगण्यापेक्षा आपण पहिल्या आता आपले पूर्ण तिथे संजय शिरसाट आहेत त्यांनी त्याबद्दल टाकले त्याचा फेसबुक यामध्ये प्राधिकरणाच्या बाबतीत ते 202 कमेंट्स आहेत आपण वाचत त्यामध्ये लोकांना हे प्राधिकरण समजलेलं आहे मला ठीक आहे, सुद्धा आता मी समजून येत ते फॉलो नाही केलं आहे, मला पण मात्र- नाही मला हे सांगायचं आहे आपण कल्याण शहराचा प्रमुख आपण पदावर असले कारणाने आपण उलट सांगायला पाहिजे तिथे काय असं काहीतरी सरकारी षडयंत्र रचून तिथून कोणाला विस्थापित करणे तुम्ही हे विचार करणंही त्यांचं चुकीचं आहे ते करू शकणार नाही कसं आहे तुम्ही परत पुन्हा बेकायदेशीर असं कोणत्या त्याचा तुम्ही लेखी पण द्या म्हणजे तुमची भावना मी कळवतो म्हणजे शासनाला आणि आपणही जाऊन नक्की सांगा म्हणजे म्हणजे कोणत्या धार्मिक ठिकाणी धर्मक्षेत्रामध्ये असं प्राधिकरण टाकून त्यांनी ते त्याचे अधिकार गाजवलेले आहे तिथे कित्येक काय धर्मस्थळ आहे फक्त मग आमच्या बुद्धवरून प्राधिकरण बनवून ते हे करणं म्हणजे किती चुकीची त्यांची संकल्पना कोणी दिली त्यांना संकल्पना परत ते एकाची म्हणजे एक डाव करत आहे आम्ही एक तुम्ही डाव तुम्ही तुम्ही म्हणजे तसं असेल तर तुम्ही तुमची बाजू मांडा आणि जसं मी बोलत होतो
ते मानतो. जसं आता आमची ठिकाणी आमच्या धार्मिक आस्तीच्या ठिकाणी जो काल एकदम बोलत होतो तर ते युद्धभूमीमध्ये आपल्याकडून त्या ठिकाणी दरोडे टाकून एका प्रकारे गोड नासधूस करून उलट आमच्यावरच आपण लोकांनी म्हणजे आपण किती निष्ठुर आहात. निष्ठुर म्हणतो ना निष्ठुर आमच्याच आम्हालाच तुम्ही उद्ध्वस्त केलं. आमच्या आस्थेचे तथागतांचे एखादीचे हटवले. आमचे प्रतीक त्या ठिकाणी भीमा कोरेगावचे काय घ्यायला झालेले आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आमच्यावर काय नंबर बनते नो भिक्षू म्हणजे तुमचं म्हणजे यातून वृत्ती मानसिक वृत्ती म्हणजे किती एकदम काय बोला एफआयआर कोणी केला तो? कोणाचा आदेश आहे सविताईला तर स्वतःहून जाऊन नाही नाही, केली. मग त्याची पण चर्चा झाली आणि शासन एफआयआर महापालिकेने केला ना. हो, जबाबदारी कोण आहे? जबाबदार कोण आहे? खोटा एफआयआर काय केला तुम्ही मग? नाही, म्हणजे ते मग खोटा असेल तर पोलीस खोटा केला असेल तर पोलीस तपास करेल आणि त्याच्यावरही चर्चा तुम्हाला झाली. त्याची माहिती असेल ना. तुम्ही असताल ना काय घडलेलं आहे? पोलिसांना तुम्ही नाही, विश्वासात त्याचं- घेत नाही असं. आता मध्ये काल परवा मी बघितलं न्यूजला, पण हिंदू धर्मगुरू तेव्हा गेले. सगळे ऑफिसर लोक त्यांना सॅल्यूट करत होते आणि पोलीस बौद्ध डिपार्टमेंट सर्व. धर्मगुरूंवरती तुम्ही अशा प्रकारे खोटे त्याच्याबद्दल मला काही माहिती सविता नाही. ही त्याला सस्पेंड करायचा हा, आहे. तो तुमच्या अधिकारात आहे. माहिती. 30 तारखेला घटना घडते बरोबर आहे आणि एफआयआर होतो 1 तारखेला. म्हणजे पूर्ण विचार करून ह्या सगळ्या गोष्टींचा प्लॅन करून तुम्ही 1 तारखेला हे पण आपण म्हणजे ऐकले किती डिले आहे. हा जो विषय आहे ना, हा विषय जर इंटरनॅशनल लेवलला गेला ना तर सगळे बाजूला सरकतील. मला जास्त वेळ घ्यायचा. कारण की तुम्ही जबाबदार आहात ना. आणि आता तिथपर्यंत नेऊन प्राईम मिनिस्टर कार्यालयातून कारवाई करायला इथपर्यंत आलं. आणि प्राईम मिनिस्टर युपीएससी आणि आयएस काय संबंध आहे तुम्हालाही सांगायला पाहिजे. तर ते गुमराही होईल तुमच्या. कारण 30 तारखेला घडलेल्या कृत्याचं तुम्हाला अजूनही साधं त्याचं दुःख किंवा त्याचे काही मोरल ग्राउंड काहीतरी अपॉलॉजी असं पुढंच प्रकार कारण याच्यामध्ये शासनाने ऑलरेडी दखल घेतलेली आहे. शासनाने सगळ्या गोष्टीची म्हणजे 30 तारखेला महाराष्ट्र गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट होईल. शासन याच्यावरही विचार करेल. डेव्हलपमेंट सोडा ना. माझं काय डेव्हलपमेंटच मुख्य उद्देश आहे. डेव्हलपमेंट कशाला सोडावं आपण? तुमचा पण हे प्रश्न माझा. जो तुझा भाव आहे नाही, माझा प्रश्न आहे की डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटच करायचं ना आपलं. बिहार करायचे, महाराष्ट्र करायचे, बौद्ध करायचं, धर्माच्या असं करायचं. धर्मगुरूंबद्दल तुमचा जो तुझा भाव आहे आता आम्ही याच्यावर माझ्या चर्चा कुठे करू. तुझा भाग मग नाहीये. पुन्हा- उलट इथे चांगलं काहीतरी एवढे लोकांसाठी व्हा. एवढं दिलेली माझ्या याच्याला तुम्ही जे बोलले त्याला विरोध आहे. म्हणजे डेव्हलपमेंट का नाही व्हायला पाहिजे तुम्ही बोलले तिथे डेव्हलपमेंट नाही व्हायला पाहिजे. का नाही व्हायला पाहिजे? डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. हे काय चुकीचं बोलताय तुम्ही. उलट मी बोलतो की तिथे प्रत्येक सरळ विषय आहे एफआयआर आपण निवेदन देऊ. हा जो विषय आहे हा आणि माझे कारण डेव्हलपमेंट झाला पाहिजे तुम्ही त्यांना म्हणताय. डेव्हलपमेंटची परिभाषा काय आहे? मी तुमच्या ऑफिस मध्ये आलो, माझ्या पद्धतीने मला ह्याला रिनोव्हेट तुम्ही करू द्याल का? नाही, माझ्या पद्धतीने तुम्ही याला रिनोव्हेट करू द्याल का? हे तुमचं ऑफिस आहे. आणि जसं की बुद्धभूमी 40 वर्षापासून त्यांनी सांभाळलेली ती जागा आहे, घर आहे, विहार आहे, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून तर आता उद्या त्यांच्या इथे तुम्ही जाऊन आपण म्हणू की आम्ही डेव्हलपमेंट करतो. मी बोलतोय मात्र त्याचं जाऊन तुम्ही नक्कीच सचिव महोदयांना नक्कीच निवेदन द्या ना. डेव्हलपमेंटसाठी बघा, महाराष्ट्र शासनाने आम्हाला इंदू मिलचं सांगितलं करतो, त्याचं झालं नाही. आम्हाला माहिती अशी की त्याचा चेक बाउन्स झाला. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी शिवाजी महाराजांचं स्मारक नाही, केलं आता होतं. जे- आम्ही बाहेर बसलो, अजून आम्हाला त्या गोष्टी माझ्या आहेत. ते कारण खाली म्हणजे मी काही बोलत सर, नाही. तुमच्या अधिकाऱ्यांना कारण FIR तुम्ही बद्दल नक्कीच सांगा. उद्या जाऊन सचिव महोदयांना सांगा ना. तुमच्या मी पण अधिकाऱ्यांना बोलतो. सांगा. सर, FIR बद्दल सांगा. FIR बद्दल सांगा. त्यांना अगोदरपासून फिडिंग करून ठेवलेलं आहे. एवढंच. ते आपल्याला कोणताही न्याय द्यायला तयार नाही आहे. आपण आपल्या शांततेचा जो आंदोलन आहे, धरणा आहे, ते आपण उन्हा ताणामध्ये कारण त्याच्याकडे काही नाही विचारच नाही आहे, दया माया म्हणून काहीच नाही आहे. तर आम्ही आमचं धरणा आंदोलन आपण तेच करू शकतो. एकच गोष्ट आमच्या हातात आहे, तर आम्ही कंटिन्यू ठेवू आणि बस आम्ही अशा करता आपण माझी तुम्हाला आपल्या विनंती आहे की तुम्ही निवेदन द्या त्याच्यावर मी आम्हाला बघतो म्हणजे आणि आमच्या- त्याच्या शासनाला सादर करा. आम्ही आमचा अवधी देऊन टाकू.
तिथपर्यंत तुम्ही त्याचं तयारी केलेला आम्ही असं काही तुम्हाला नाही. कुठे आम्ही घ्यायची बिलकुल चर्चामध्ये जाऊ. तुम्हाला आणि आमचं तुम्ही बलिदान निवेदन दिलं तर मी घ्यायचं त्याच्यावरही कारवाई करतो. बनतेची आत्ता जी चर्चा झाली त्यामध्ये काय निष्पन्न झालं? बुद्धभूमी फाउंडेशनचा प्रकरणावरून याचा एक महिन्यापासून जो शांततेमध्ये आमचा मार्ग चालू आहेत आणि 15 दिवसापासून धरणं आंदोलन करून आज आपण आक्रोश मोर्चा महापालिकेमध्ये हजारोंच्या संख्येने धम्म बांधवाने घेऊन येऊन आम्ही आयुक्ताने बोलवल्यामुळे आम्ही त्या आपले प्रतिनिधी त्यांना भेटीला आलो होतो. परंतु एकंदरीत या ठिकाणी चर्चेनंतर हे दिसून आले काय आयुक्तांवर दबाव आहे मोठ्या प्रमाणात. आता दबाव कोणाचा आहे, प्रेशर त्यांच्यावर कोणाचा आहे हे काय नव्याने सांगायची काय आवश्यकता नाही. म्हणजे श्रीकांत शिंदे, त्यामुळे आमचे जे सोपे सोपे विषय आहे त्यांच्या अखत्यारीत आहे. तसं हे TDRवर त्यांनी TDR घोटाळ्यावर निर्णय घेऊन दोषींवर FIR दाखल करणे आणि TDR जो चुकीच्या पद्धतीने होऊन त्यांनी 7/12 नोंद केलेले आहे ते 7/12 क्लिअर करणे, महापालिकेचे नाव त्यातून कमी करणे किंवा आपल्याला रेल्वे मोबदला जो त्यांच्याकडे पळून आहे त्याच्यावर निर्णय घेऊन ते बुद्धभूमी फाउंडेशनला वर्ग करणे आणि अशा स्वरूपाचा जो आमचा जो बुद्धभूमीला द्विखंडित करून मोठ्या प्रमाणात जो विद्रुपीकरण केलेले आहेत आणि आमचा बुद्धभूमीला परत पूर्ववत करून देणे अशा स्वरूपाचा जो त्यांच्या अखत्यारीतले विषय आहे. तर या विषयावर सुद्धा त्यांनी कोणतेही निर्णय या ठिकाणी घेऊ शकले नाही. आम्ही त्यांना एक एक मुद्दा त्यांना आपण उलट कमिशनरकडे इतके दबाव आहे किंवा ते अज्ञान असतील किंवा त्यांना तेवढे काही अजून TDR काय आहेत, महापालिका काय आहे, 7/12 काय आहेत, TDR रूल्स काय आहेत त्याबद्दल सुद्धा त्यांना बहुतेक अद्ययावत कल्पना नसतील किंवा अभ्यास पण झाले नसतील. इतकं होऊन सुद्धा ते म्हणतात काय TDR मध्ये तर मला काय चुकीचे काय आढळून येत नाही. आता आमचे प्रतिनिधींनी म्हटलेलं आहे TDR देताना तुम्हाला जमीन तरी कब्जात घ्यायला पाहिजे, तेवढं तरी तुम्हाला माहिती आहे. तुम्ही ते घेतले का म्हणून नाही घेतले म्हणून तुम्ही फोर्स पाठवून त्या ठिकाणी बंदुके पाठवून तुम्ही का घ्यायचा प्रयत्न करतात, कारण तुमची ताब्यात जमीन नाही म्हणून. या एका विषयावरून सुद्धा तुमचे हे सिद्ध होतोय TDR चुकीचं, तरी सुद्धा तुम्ही म्हणता TDR बरोबर झालेला आहे. आणि TDR दिलेले त्रयिक लोकांना, त्रयस्थ लोकांना हेही त्यांचा जो अतिरिक्त आयुक्त आहेत गोडसे त्यांनी आयोगाकडे कबुली दिलेल्या आहेत मागच्या वर्षी. तर अशा प्रकारे सर्व गोष्टी एकदम स्वच्छ असून क्रिस्टल क्लिअर असून सुद्धा तर त्यांच्यावर हे दबावामुळे ते आपल्याला बौद्ध बांधवांना, बौद्ध समाजाला, बुद्धभूमीला न्याय द्यायला ते तयार नाही आहेत आणि त्यांच्याकडे कोणत्याही निर्णय क्षमता नाही आहेत. त्यामुळे आता आपण बसणार आहोत, पुढे आमचे काय मार्ग असणार आहे ते आम्ही त्या बैठकीतून ठरवणार आहोत. बरं, याचबरोबर काही लेखी वगैरे दिले का फक्त गोड गोड बोलून बाहेर काढले यांनी आपल्याला? लेखी वगैरे त्याच्यावर नाही, दबावासाठी वगैरे हा. काय करणार आता? हो, ते म्हणजे स्पष्टीकरण दिसायला की त्याच्या चेहऱ्यावर वाटायला की ते काय म्हणजे उत्तर देऊ शकेल. त्याच्यामध्ये एवढी शक्ती नाही एखाद्या प्रश्न उत्तर करायला. शक्ती नाही त्याच्यामध्ये एवढी की बघ हे आहेत आयुक्त आहेत गोयल आहेत त्याला शक्ती नाही अशी की आपण उत्तर द्यावं म्हणून. खास उत्तर त्याच्याकडे काहीच नाही. फक्त ते तुम्ही करा म्हणजे सरकारला करा. तुम्ही सरकारच आहे ना, तुमच्याकडे आयुक्त आहे ना, एवढे तुमच्याकडे पालिका आहे ना, मग पालिकाचं तुमच्यावर एवढं नेटरी नाही, तुम्हाला उत्तर देता येत नाही, तर पालिकेच्या जागेवर बसून तुमचा काय फायदा? तुमची रणनीती काय असणार? प्रत्येकाचं उत्तर शासन काय उद्देश ना तेच शासन. बोललो, आता आपण बसून ठरवू. म्हणजे एकंदरीत आपला जो शांततेचा मार्गाने आंदोलन चालू आहे ते आंदोलन चालू राहील किंवा त्यानंतर विधानसभेमध्ये सुद्धा आपले पुढील जे काय धडक मोर्चा वगैरे आंदोलन असेल त्याबद्दल सुद्धा आम्ही निर्णय घेणार आहोत आणि पुढे साखळी उपोषण आपण करू शकतो आणि त्याही पुढे जाऊन आपल्याला जर न्याय मिळत नसतील शेवटी आमरण उपोषणाचाही पर्याय आपल्याला करावं लागेल. तर आताच आयुक्त साहेबांबरोबर आपली बैठक झालेलीच आहे. आयुक्त साहेबांनी पुन्हा हे मागण्या टाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी काही ठोस जे उत्तर आहे ते दिलेलं नाहीये आणि आता सर्व भीम अनुयायांचं याच्यावर लक्ष लागलं की या मागण्या कधी पूर्ण होणार आणि कशा प्रकारे प्रशासन यांना सपोर्ट करणार. तर अशा ताज्या अपडेटसाठी पाहत राहा भीमशाही न्यूज. सतीश परिवर्तन. कॅमेरामॅन आदित्य माळवे सहित मी आदित्य गांगुर्डे, भीमशाही न्यूज.